मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाही। देवेंद्र फडणवीस नागपूरचे। बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत। राज ठाकरेंचं विधान। राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर असावं, सत्तेवर नाही। आजचे राज्यकर्ते मुंबईकर नाहीत, हे कंत्राटदारांसाठी काम करतात। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। सत्तेत ही सगळी बसवलेली माणसं आणि बसवलेला माणूस फक्त मालकांचा ऐकतो। राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा। तर भ्रष्टाचाराचे आरोप असताना अजित पवारांविरोधातले बैलगाडीवर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा सवाल। मुंबईकर पुरात अडकले तेव्हा ठाकरे कुठे होते? काही जण बंगल्यावर तर काही हॉटेलमध्ये होते। तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, वोट देंगे नहीं। आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच त्यांचं काम। राज ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आले? 2000 कोटी कर्ज काढून आणले तर नव्हते ना? 50 खोकेवरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं, हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न। राज ठाकरेंचं आवाहन। तर 2014 मध्येही त्यांनी हाच फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना झिडकारलं। आशिष शेलारांचा निशाणा। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? 25 वर्ष फक्त भाषणं, मराठी माणसाच्या घरासाठी निर्णय नाही। फडणवीसांच्या नेतृत्वात मराठी माणसाला हक्काचं घर मिळतंय। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवर पलटवार। नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची उद्या पहिली जाहीर सभा। नाशिकमधून प्रचाराला सुरुवात करणार। अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंची उद्या जाहीर सभा पार पडणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचं भाकीत। सध्या आमचा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। झेडपी निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादींबाबत विचार करू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं TV9 मराठीच्या मुलाखतीत मोठं विधान। दक्षिणेकडील मतं मिळवण्यासाठी भाजपची नवी रणनीती। दक्षिण भारतातील बडे नेते आणि अभिनेते मुंबईत करणार प्रचार। मालाड पश्चिम आणि धारावीमध्ये करणार प्रचार। स्थानिक दाक्षिणात्य मतदारांशी भाजप नेते संवाद साधणार। अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपमध्ये। रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। हर्षवर्धन सपकाळांच्या कारवाईनंतर प्रदीप पाटील नाराज। महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यानं काँग्रेसची कारवाई। महायुतीकडून निवडणुकीत पैसा फेक, तमाशा देख सुरू असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। अंबरनाथमधील काँग्रेस नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर सपकाळांची टीका। नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। बेलापूर, जुईनगर, वाशी परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री मैदानात। नवी मुंबईत परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही। आपला अजेंडा विकासाचा आहे, त्यांचा अजेंडा स्वार्थाचा। नवी मुंबईतील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचा गणेश नाईकांवर निशाणा। नवी मुंबईत भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध। जाहीरनाम्यात नवी मुंबईच्या विकासासाठी अनेक योजनांचा समावेश। किशोरी पेडणेकरांकडून निवडणूक आयोगाची फसवणूक। कोविड घोटाळा करणाऱ्या किशोरी पेडणेकरांना उमेदवारी। भाजप नेते किरीट सोमय्यांची किशोरी पेडणेकरांवर टीका। मतं मागताना फक्त भाजपच्या कमळासाठी मतं मागा। कोण काय बोलतं त्याचा विचार करू नका। भाजप नेते अनिल बोंडे यांचं वक्तव्य। मुंबईतील मनपा रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला। भाजपची सत्ता आली तर सगळ्यांचं खासगीकरण होईल। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला। राऊत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल। बाळासाहेब ठाकरेंनंतर महाराष्ट्रात दुसरा कोणताही ब्रँड नाही। आता कुणी स्वतःला ब्रँड सांगत असेल तर त्यांचा बँड वाजवणार। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा।
मोदी नसतील तेव्हा तुम्हाला कोणता ब्रँड म्हणणार? संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा, तर भाजप मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा. वैचारिक आधार भक्कम असता तर MIM सोबत भाजपची युती झाली नसती, राऊतांची टीका. भाजप पक्ष सत्तेसाठी भुकेला, भाजपला हिंदुत्व आणि मराठी माणसाची देणं घेणं नाही. अकोटमधील भाजप MIM युतीवर अविनाश जाधवांची टीका. आमदार अजय चौधरींनी घेतली दगडू सकपाळ यांची भेट. ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यानं दगडू सकपाळ नाराज होते. ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यानं दगडू सकपाळ नाराज. ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यानं दगडू सकपाळ नाराज. 15 वर्षात काही मागितलं नव्हतं, म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, खंत व्यक्त करतानाच सकपाळ भाऊक. सचिन खरातांची निवडणुकीतून माघार. कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, खरात यांचं वक्तव्य. माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी संन्यास घ्यावा. निलेश घाळवळ प्रकरणातील आरोपांवरून मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान. भाजपात जाण्याच्या चर्चांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून पूर्णविराम. मी मनसेतच आहे, कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका, देशपांडे यांचं आवाहन. नाशिक मनपा निवडणुकीसाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून. बंडखोरांना शांत करण्याचा गिरीश महाजनांचा प्रयत्न. प्रत्येक उमेदवाराला वैयक्तिक गाठीभेटी घेणार. नाशिकमध्ये भाजपचा 100+ नारा. फोडाफोडीचं राजकारण 2014 नंतर आलं. लोकांनी कुणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झालाय. सत्ता मिळवताना महाराष्ट्राची लूट झाली. विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा. राज ठाकरे कल्याण डोंबिवलीत मनसेचं जोरदार शक्ती प्रदर्शन. राज ठाकरे उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज जळगावमध्ये रोड शो. महायुतीच्या उमेदवारांचा शिंदे प्रचार करणार. जळगाव महापालिकेत महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या मातोश्रीवर प्रचार. सुमित वंजाळेंकडून मातोश्रीवर प्रचार. ठाण्यात भाजपच्या बॅनरच्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा बॅनर. बस झाली घराणेशाही, मशाल आणि इंजिनला विजयी करा. ठाकरे बंधूंच्या बॅनरवर उल्लेख. विकासाची दिसते तशी गती, विश्वासाची भाजप महायुती. भाजपच्या बॅनरवर उल्लेख. नवापूर नगरपालिकेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नरेंद्र नगराळे यांची उपनगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड. नवापूर नगर परिषदेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता. सांगली महापालिकेच्या मैदानात प्रचारासाठी चक्क वासुदेव अवतरले. प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून पारंपरिक पद्धतीने प्रचार. वाशिम जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीवेळी उमेदवारांकडून थकलेल्या कराची वसुली. उमेदवारी अर्ज भरताना थकीत कर वसूल. उमेदवारांकडून निवडणूक काळात 1,23,00,000 रुपयांची कर वसुली. पुण्यात तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले निवडणुकीच्या प्रचारात. भाजप उमेदवार रेश्मा भोसलेंच्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे. काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात ओवेसींची पदयात्रा. ओवेसींच्या पदयात्रेमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. जलील यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर खबरदारी. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. सरवदेंच्या दोन्ही मुलींच्या भविष्याची जबाबदारी शासनानं घ्यावी, अमित ठाकरेंची मागणी. ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने. नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न. नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या 2 अंगरक्षकांचं निलंबन. निलेश भालसिंग आणि राघवेंद्र भालसिंग निलंबित. रिव्हॉल्व्हरचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा ठपका.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर। एमआयएमच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण, काळे झेंडे दाखवत एमआयएमचे झेंडे हिसकावले। जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा काल संध्याकाळी गोंधळ। नागपुरातील प्रभाग क्रमांक 31 मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचार करणारा योगेश काळेंवर हल्ला, अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वार। मेयो रुग्णालयात सध्या काळेंवर उपचार सुरू, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक। काळेपडळ परिसरातील घटना, हल्ल्यात प्रभाग 41 मधील शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार किरकोळ जखमी। गुंड गजा माळणेला पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरात प्रवेश बंदी, माळणेला शहरात प्रवेश देण्याची विनंती पुणे न्यायालयाने फेटाळली। अकोल्यात मतदानावर बहिष्काराचे लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडले। शिवणी भागातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये मतदार बहिष्कार टाकण्याचा निर्णय। मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार, असा बॅनरवर आशय। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा दोषमुक्त, माझगाव न्यायालयाकडून राणांचा दोषमुक्तीचा अर्ज मंजूर। मालेगावात तृतीयपंथीयांनी घेतली मतदान करण्याची शपथ, मतदान जनजागृतीसाठी मालेगाव महापालिका राबवते वेगवेगळे उपक्रम। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून डॉक्टर माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली। पर्यावरणासाठी निर्भीड भूमिका मांडणारे अभ्यासू विचारवंत हरपले, अजित पवारांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड विशेष मकोका न्यायालयात सुनावणी। 23 जानेवारीला पुढील सुनावणी होणार। लॅपटॉप, डेटा आणि पेनड्राईव्ह देण्याचे कोर्टाचे आदेश। बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई। 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई होणार। रत्नागिरीच्या खेड लोटे एमआयडीसी परिसरात लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने आंदोलन। काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। कंपनीमध्ये पिपासारखे रासायनिक घटक तयार होत असल्याचा आरोप। नांदेडमधील भोकर पंचायत समिती कार्यालयासमोर स्थानिक आक्रमक, गाढवाच्या गळ्यात गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या पाट्या लावून आंदोलन। सुमठाणा ग्रामपंचायतीने विकास कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप। परळीतील वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर लावलेल्या अवैध बॅनरमुळे अपघाताची शक्यता। रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी कसरत, अवैध बॅनर हटवण्याची नागरिकांची मागणी। रत्नागिरीच्या दहिवलीतील कात कारखान्यावर कर विभागाचा छापा, आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी सुरू, तालुक्यात खळबळ। मीरा भाईंदरमध्ये अवैध पार्किंगवर वाहतूक पोलिसांची कारवाई, अंतर्गत रस्त्यांवरील अवैध पार्किंगवर कारवाई, अनेक वाहनांना भुर्दंड। मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जणांची तडीपारी, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या 91 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या।